आमच्या गावामध्ये ATM सुविधा सुद्धा आपण सुरू करण्यात आलेली आहे आणि ATM सुविधेचं या ठिकाणी आपण आता ओपनिंग करणार आहोत शनायाजी यांच्या हस्ते. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती यावं. मुलांनी सुद्धा त्यांचं स्वागत करावं एका छान पद्धतीनं. जोडी न करू जोडी. नाही मुलांनी त्यांचं स्वागत करावं. 1 2 3 1 2 3 1 2 3. एखाद दिवशी ना तुमच्या सकट त्या ह्या शिक्षकाला अटक करतील माहितीये का? काय हे अस्तावत करत असतात का? शनायाजी हे जे मशीन तुम्हाला दिसतंय त्याचं आपण उद्घाटन करावं या ठिकाणी मी विनंती करतो. कात्री द्या मॅडमला. चला ATMचं उद्घाटन साक्षात शनाया मॅडमच्या हस्ते. फोटो घ्या. क्या बात आहे. आणि मॅडम तुम्ही इथे आलेलाच आहात तर कोणीतरी तर याचं उद्घाटन करायला पाहिजे. गुरुजी तुमच्या शुभ हस्ते तुम्ही जर मशीन कसं चालवायचं हे सगळ्यांना दाखवा. आपल्या गावात शिकून घ्या रे. नीट लक्ष द्या. हे काय कार्ड आहे. हा हे बघा आधी हे कार्ड कुठं टाकायचं. कार्ड इन्सर्ट करा. वा. हे कार्ड ह्याच्यात काय रेकॉर्डिंग आहे सिस्टम. काय म्हणले तुम्ही. कृपया कार्ड इन्सर्ट करा. पहिलं पैसे काढताना इन्सर्ट करायचे. कार्ड इन्सर्ट म्हणजे आत घाला कार्ड. हे लक्ष द्या काय म्हणले. हे पॅन कार्ड. काय मशीन आधी इन्सर्ट करायला आता पॅन कार्ड. अहो तुम्ही डोक्यावर पडलेला आहात का? हे पॅन कार्ड आहे, परत घ्या. पॅन कार्ड टाकलं त्याच्यात. हे कळलं का असं करायचं ना. सांग कृपया बँकेचं कार्ड इन्सर्ट करा. बँकेचं कार्ड. हे घ्या. कृपया पिन टाका. हा झालं. किती पैसे काढायचे आहेत ती रक्कम टाका. हा 250. हा 250. हा ते फार ते अकाउंटवर तुमच्याकडे सुटे आहेत का? माझ्याकडे सुटे नाहीत. असं कसं सुटेल. 250 दिले पाहिजे तुम्ही. माझ्याकडे 500ची नोट आहे. आधी माझे पैसे द्या. अरे असं मी देतो ना सुट्टी आणून देतो ना दादा. नाही आधी द्या, नाही तर सोडणार नाही. कार्ड तुमचं माझ्याकडे जा तुम्ही. असं कसं द्या. मी देतो सुट्टी आणून. आधी सुट्टी द्या. आज नगद कल उधार. असं कसं सुट्टी. ठीक आहे त्या जरा द्या ना, म्हणजे तू देतो नंतर. याच्यासाठी ते सिस्टीम नको वाटते. आपल्या बँका म्हणजे सोपं राहतं. हे किती सुट्टे किती पाहिजे. ATM सुट्टे किती पाहिजे. कृपया 250 रुपये परत करा. 250 रुपये 250 रुपये नंतर देतो हा दादा तुला. हा 250. हा हे घ्या. धन्यवाद. हा आता द्या. हे तुमचे 500 रुपये घ्या. हा वा वा वा. हो हा? हे काय. ही फाटकी नोट आहे. तर काय आम्ही घरात छापतो का? अरे पण फाटकी. मग चिंतावून घ्या ना. असं करायचं. पैसे दिले तुम्ही पूर्ण द्या. की नाही द्या ना. जास्त नाटकं नाही करत, जास्त बोलायचं काम नाही. चांगला बरोबर केला याला मी. बाहेर या. निघते आता. काय केलंय. मैं कहीं भी नहीं रही. कहीं की नहीं रही. तुमच्या आईचं उद्घाटन तुमच्या. चला बघा. क्या बात है, क्या बात है. धन्यवाद. मी तुम्हाला बसण्याची विनंती करतो. यानंतर आता मी येणार आहे धनश्री तुझ्याकडे. धनश्री तुलाही खूप अनुभव येत असतील आणि एक रिसेंटली अनुभव आलाय म्हणे तुला एक विशेष प्रेक्षकाचा. हो
मागच्या एपिसोडमध्ये जेव्हा मी चला हवा येऊद्यामध्ये आले होते हो. तेव्हा आमचे जे डिरेक्टर आहेत अनिकेत साने, त्यांनी असं सांगितलं होतं की जोपर्यंत वाड्याच्या बाहेरून तुला कोणीतरी दगड मारत नाही हा तोपर्यंत मी समजणार नाही की तुझं कॅरेक्टर लोकांपर्यंत पोचलंय किंवा पोचलंय. तुझा खूप राग येतोय लोकांना. हा तर एके दिवशी आमचं शेतात शूट चालू होतं आणि एका जागेवरून आमचं दुसरीकडे शिफ्टिंग होणार होतं म्हणून मी गाडीत बसले होते. तर तो माणूस धावत पळत आला, त्याच्या हातात एक अशी बॅग वगैरे होती, खूप घाम वगैरे आला होता त्याला. आला आणि मला म्हणाला की प्लीज काच खाली करा. मग मी केली. मला असं वाटलं की त्याला फोटो पाहिजे. तर माझं असं झालं की हां काढा लवकर फोटो. तर त्यांनी त्याच्याकडे असणारी ती बॅग ओपन करून दाखवली मला आणि त्याच्यात खूप सारी दगडं होती. हां सो त्यांनी मला हे सांगितलं की आम्ही चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम नेहमी बघतो, तुम्ही आला होता, तुमच्या सरांनी असं सांगितलं की जोपर्यंत दगड कोणी मारत नाही तोपर्यंत तुमचं कॅरेक्टर आमच्यापर्यंत पोहोचलं नाही आहे. पण त्यांनी हेही सांगितलं की तुमचं कॅरेक्टर इतकं करारी आहे किंवा तुमची इतकी भीती वाटते आम्हाला बहिणी साहेब या कॅरेक्टरची की हा दगड मारायची माझ्यात हिंमत नाही आहे. पण मॅडम एकच सांगतो की तुमचं कॅरेक्टर आमच्याकडे ऑलरेडी पोचलेलं आहे. वा 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 वा. आता मी काही पटापट प्रश्न विचारणार आहे जाण्यापूर्वी तुम्हाला, ज्याची तुम्हाला पटापट उत्तरं द्यायची आहेत. प्रत्येकाला मी 4-4 प्रश्न विचारणार आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे रॅपिड फायर एका वेळी एकच उत्तर द्यावंच लागणार. सुरुवात करूयात राधिका पासून. अनिता, पहिला प्रश्न, शूटिंगला सकाळी वेळेवर कोण येतो, तू की शनया? मी. तिलाही काही त्याच्यावर आक्षेपच नाहीये. अजिबातच नाही. स्वयंपाकात कोण जास्त हुशार आहे, तू की शनया? मी. नाहीच. मला माहिती नाही, अनुभव नाही. अनुभव. खाऊ घाला ती. अनुभव नाही असं म्हणलं. चॉकलेट केक की बोंबील फ्राय? बोंबील फ्राय. रात्री कधी किती वाजता खाऊ किती शकते? वाजता खाऊ शकते? अभिजित जास्त गोड कोणाशी बोलतो, तुझ्याशी का शनयाशी? रसिकाशी. अच्छा, रसिकाशी. रसिकाला आता आम्ही 4 प्रश्न विचारतो. सेटवर जास्त वेळ कोण झोपतं, राधिका की अभिजित? मी. ऑप्शन नाहीये. तिने ऑप्शनच करून टाकला. मी असं उत्तर दिलेलं आहे तिनं. त्यासाठी मी 2 वेगळे टाकले होते. काय वाढवायला आवडेल, करिअर की नख? करिअर. तुला नख पण वाढवायला आवडतं असं मी ऐकलंय. ती घरकी घेते, ते तुटले तरी वाढतात आपोआप. यासाठी मेहनत करावी लागते. खरं, हे पण महत्वाचं आहे. कोण चांगली खलनायिका आहे, तू की धनश्री? मी. कॉन्फिडन्स आवडला मला. तिने पटकन मी असं सांगितलं. आता हे खूप महत्वाचं आणि खूप विचार करून उत्तर दे. आवडता अँकर निलेश साबळे की अभिजित खांडकेकर? उत्तर खूप महत्वाचं आहे, ज्याच्यावर तुमचं पॅकअप ठरणार आजचं. निलेश साबळे, निलेश साबळे.